एकोनाईट, एक विषारी रामबाण उपाय. ही नाव ऐकल्यावरच मनात एक प्रश्न येतो नाही का, की हे काय गौडबंगाल आहे? आज आपण ह्याच गूढ वनस्पतीबद्दल सविस्तरपणे बोलणार आहोत. म्हणजे विचार करा, एक जीव घेणं विष एक शक्तिशाली औषध कसं काय बनू शकतं? हाच तो प्रश्न आहे जो आपल्याला या विश्लेषणात खोलात जाऊन समजून घ्यायचा आहे. चला तर मग सुरुवात करूया. आणि आपल्या पहिल्या भागात ॲकोनिटम नेपेलेसच्या या दुहेरी भूमिकेबद्दल जाणून घेऊया. आपण जे काही बोलणार आहोत ते या स्रोतावर आधारित आहे. ही आहे होमिओपॅथिक औषध ॲकोनेटम नेपेलसची सविस्तर माहिती. आणि इथेच सगळा विरोधाभास दडला आहे. बघा, हे एक सर्वात प्राणघातक आणि वेगाने पसरणारं विष आहे. पण तरीही मास्टर हॅनेमान यांच्या अविश्वसनीय शोधांमुळे आज हे सर्वोत्तम औषधांपैकी एक मानलं जातं. काय कमाल आहे! आता ॲकोनाईटचं कार्य समजून घेण्यासाठी एका जबरदस्त रूपकाकडे वळूया. हे रूपक त्याच्या स्वभावाला अगदी अचूकपणे पकडतं. तर होतं काय की ॲकोनाईट शरीरात रक्ताभिसरणात खळबळ निर्माण करतं. सोप्या भाषेत सांगायचं तर ते थेट आपल्या मेंदू आणि नर्वस सिस्टीमवर परिणाम करतं आणि एक प्रचंड तीव्र क्रियाशीलता निर्माण करतं. आणि म्हणूनच त्याला वादळाची उपमा दिली आहे. बघा, ॲकोनाईट हे एका मोठ्या वादळासारखं आहे. एकदम अचानक आणि वेगाने येतं, सगळं काही व्यापून टाकतं आणि तितक्याच वेगाने निघूनही जातं. आता ॲकोनाईटच्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि गहन वैशिष्ट्याकडे येऊया, आणि ते म्हणजे त्याचं मानसिक आणि भावनिक चित्र. एका शब्दात सांगायचं तर भीती. ॲकोनाईटच्या मानसिक स्थितीचा गाभा म्हणजे भीती. प्रचंड, अनावर आणि टोकाची भीती. आणि ही काही साधीसुधी भीती नाहीये. स्रोतानुसार ही भीती मृत्यूपासून ते अंधारापर्यंत, गर्दीत जाण्यापासून ते अगदी रस्ता ओलांडण्यापर्यंत पसरलेली असते. म्हणजे एक प्रकारची सर्वव्यापी चिंताच असते ही. आणि या भीतीचं सर्वात नाट्यमय रूप म्हणजे असं म्हटलं जातं की रुग्णाला जणू काही दिव्य दृष्टीच प्राप्त होते. म्हणजे रुग्ण आपल्या मृत्यूची तारीख आणि अगदी वेळसुद्धा सांगतो. विचार करा, किती तीव्र असेल ही मानसिक अवस्था. बरं, ही झाली मानसिक स्थिती. आता जरा शारीरिक लक्षणांकडे वळूया, जी या औषधाची ओळख पूर्ण करतात. इथे एक महत्त्वाचा फरक लक्षात घेतला पाहिजे. ॲकोनाईटचं मुख्य लक्षण आहे तणाव म्हणजे टेन्शन, तर याच्यासारखंच दिसणारं जे बेलाडोना आहे त्याचं मुख्य लक्षण आहे रक्तसंचय म्हणजे कंजेशन. आता अस्वस्थतेबद्दल बोलूया. ॲकोनाईटमध्ये एक वेगळीच अस्वस्थता दिसते. रुग्ण तसा मजबूत असतो, पण तो एका जागी थांबूच शकत नाही. सतत हालचाल करत राहतो, कारण त्याला कशातच आराम मिळत नाही. आणि वेदना तर ॲकोनाईटच्या वेदना इतक्या तीव्र, इतक्या असह्य असतात की असं म्हणतात की रुग्ण अक्षरशः वेदनेने किंचाळतो. ॲकोनाईट तापाची लक्षणंही अगदी स्पष्ट आहेत. ताप एकदम अचानक आणि जोरात येतो. त्वचा कोरडी आणि गरम पडते. चेहरा कधी लाल तर कधी पांढरा होतो आणि हो, थंड पाण्याची प्रचंड तहान लागते. सोबत तीच तीव्र चिंता आणि अस्वस्थता तर असतेच. चला, आता आपण आपल्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. स्रोतानुसार ही ॲकोनाईटची स्थिती नेमकी कशामुळे निर्माण होते ते पाहूया. स्रोतामध्ये याची कारणं अगदी स्पष्टपणे दिलेली आहेत. यात काही पर्यावरणीय आहेत तर काही भावनिक कारणं आहेत. तर बघा, कोरडी आणि थंड हवा किंवा थंड वाऱ्याचा झोत लागल्यामुळे हे होऊ शकतं. याशिवाय अचानक बसलेली भीती किंवा धक्का किंवा अगदी कडक उन्हामुळे सुद्धा ही स्थिती निर्माण होऊ शकते. आणि आता जाता जाता हा एक विचार मनात राहतो. एक असं औषध जे स्वतः वादळासारखं आहे, पण त्याची सुरुवात होते एका साध्या थंडीच्या झोताने. खरंच हाच तो विरोधाभास आहे जो ॲकोनाईटला इतकं खास आणि वैशिष्ट्य